नमस्कार शेतकरी मित्रांनो. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या घराच्या अवतीभोवती फुलझाडांची लागवड न करता फळझाडांची लागवड करणे योग्य आहे मित्रांनो. त्याचं कारण असं आहे की फळझाडे लावल्यामुळे आपल्याला उन्हाळ्यामध्ये पुष्कळ प्रमाणामध्ये सावलीचा उपभोग घेता येतो, हवा शुद्ध राहण्यास मदत होते, ऑक्सिजनची पण पुष्कळ प्रमाणात मदत होते मित्रांनो. दुसरं कारण असं आहे मित्रांनो की आपण आपल्या घराच्या अवतीभोवती जर फळझाडे लावली तर आपण आपल्या घरी लावलेल्या झाडांवर 100% परिपक्व झालेली फळे आपल्या घरातील लहान थोर व्यक्ती असतील, लहान बाळ असेल, वयस्कर व्यक्ती असेल, आपण स्वतः असेल का त्याचा उपभोग घेतल्यानंतर ते खाल्ल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारची शरीराला हानी होणार नाही मित्रांनो. कारण बरेच शेतकरी बांधव बाजारातून फळे विकत आणता. आता बाजारातून फळे विकत घेत असताना मित्रांनो ते फळे अल्प कालावधीमध्ये तोडून त्याच्यावर विशिष्ट प्रकारची रासायनिक प्रक्रिया करून ते बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होतात. आणि घरी आणल्यानंतर आपण आपल्या घरातील जे लहान बाळ असेल, आपण स्वतः असेल, वयस्कर व्यक्ती असेल, ते आजारी पडण्याचं कारण बऱ्याच अंशी आपल्या लक्षात येतं मित्रांनो. कारण त्याच्यामध्ये कुठंतरी रासायनिक घटकाचा अवलंब करून ती फळझाडे पिकवलेली असतात, म्हणून शरीराला आपल्या तकलीफ होते मित्रांनो. मग आपण प्रत्येक शेतकऱ्याने जर आपल्या घराच्या अवतीभोवती किंवा रिकाम्या जागे जर फळझाडे लावली तर आपण ती फळं झाडावरतीच परिपक्व झाल्यानंतर आपण त्या गोष्टीचा जर आस्वाद घेतला मित्रांनो, लहान बाळ असेल, वयस्कर व्यक्ती असेल, आपण स्वतः ते फळं जर आपण झाडावरतीच परिपक्व होऊन द्यायचे आणि झाडावरतीच पिकू द्यायचे आणि नंतर आपण त्याचा उपभोग घ्यायचा, तर आपल्या शरीराला कुठल्याही प्रकारची हानी पोचणार नाही मित्रांनो. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या घराच्या अवतीभोवती रिकाम्या जागेत बांधावरती फळझाडांची लागवड करा मित्रांनो. आंबा असेल, चिक्कू असेल, सफरचंद असेल, फणस असेल, पेरू असेल, असे विविध प्रकारची फळे लावा मित्रांनो, फळांची झाडे लावा. आणि मित्रांनो आता फळझाडे लावल्यानंतर आता बऱ्याच मित्रांना प्रश्न पडेल की फळझाडे लावल्यानंतर ती केव्हा खायची, केव्हा येणार. तर मित्रांनो आता बाजारामध्ये कलमाचे बरेच झाडे उपलब्ध आहे आपल्याला, का जेणेकरून आपण आज झाड जर लावलं तर 3 वर्षानंतर आपल्याला, हे बघा तुम्ही पाहू शकता मित्रांनो, 3च वर्षाचं झाड आहे केशर आंब्याचं. 3ऱ्या वर्षी आपल्याला बघायला मिळत आहे केशर आंबे. साईज बघा मित्रांनो. आणि आपण हा आंबा पूर्ण परिपक्व झाल्यानंतरच याची उतरण करून आपण आपल्या परिवारासाठी याचा उपभोग घेणार आहे मित्रांनो. असे बरेच झाडे मित्रांनो किती अवघ्या कमी कालावधीमध्ये आता उपलब्ध होतात, का 2 ते 3 वर्षानंतर आता झाडांना फळं लागतात आणि आपण आपले घरातील सर्व लहान थोर व्यक्ती सर्वांनी याचा उपभोग आपण घेऊ शकतो मित्रांनो. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या आपल्या घराच्या अवतीभोवती रिकाम्या जागेमध्ये बांधावरती फळझाडाची लागवड करा मित्रांनो, का जेणेकरून आपल्याला एकदम पौष्टिक आणि पूर्ण परिपक्व झालेली फळझाडे आपल्याला खायला मिळतील, जेणेकरून आपल्याला बऱ्याच गोष्टीचा आपल्या शरीरासाठी जे होणारे दुष्परिणाम आहे तर आपल्याला सामना करावा लागणार नाही आणि एकदम उत्कृष्ट प्रतीचे फळं आपल्याला खायला मिळतील मित्रांनो. हा एकच उद्देश या व्हिडिओच्या माध्यमातून. तर सर्व शेतकऱ्यांनी होईल तेवढं फळझाडे आपल्या बांधावरती लावा, का जेणेकरून आपल्याला लहान मुलांना, वयस्कर व्यक्तींना आपण स्वतः त्याचा चांगल्या प्रकारे मनसोक्त आनंद घेऊ शकतो मित्रांनो. तर हीच तुम्हाला कळकळीची विनंती. धन्यवाद.